वेलकम बॅक फ्रेंड्स. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप हा भाग अभ्यासला होता. इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप. आता आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत या टॉपिकमधला सेकंड पार्ट, तो म्हणजेच पार्टनरशिप फायनल अकाउंट. हाऊ टू प्रिपेअर पार्टनरशिप फायनल अकाउंट ह्या संदर्भात आता आपण शिकणार आहोत. ॲज यू न्यू अबाउट अकाउंटिंग सायकल, फर्स्ट वी रेकॉर्ड्स ट्रान्झॅक्शन्स इन द प्राईम बुक, दॅट इज जर्नल, with the help of source documents and post them simultaneously in respective ledger accounts and balance the same. With the help of closing balances of that ledger accounts, we prepare trial balance for accuracy. म्हणजेच इयत्ता 11वीमध्ये आपण हे अकाउंटिंग सायकल शिकलेलो आहोत. काय करायचो आपण त्यावेळेस? सोर्स डॉक्युमेंट्सच्या मदतीने आपण ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो आपण. कोणत्या बुकमध्ये? जर्नल बुकमध्ये. मग लगेचच आपण ते पोस्ट करतो त्यांच्या विविध रिस्पेक्टिव्ह लेजर अकाउंट्समध्ये. लेजर अकाउंट आपण क्लोज केली की आपल्याला मिळतात त्यांचे क्लोजिंग बॅलन्सेस, आणि या क्लोजिंग बॅलन्सच्या आधारावर ते घेऊन आपण तयार करतो ट्रायल बॅलन्स. या ट्रायल बॅलन्सच्या आधारे आपल्याला बनवायचं असणार आहे ते म्हणजेच फायनल अकाउंट. इन शॉर्ट, पार्टनरशिपमध्ये सुद्धा पार्टनरशिपचं फायनल अकाउंट तयार करत असताना सुद्धा आपल्याला कशाची गरज बसणार आहे? ट्रायल बॅलन्स. मग आता हे प्रिपेअर करत असताना कोणकोणत्या गोष्टींची गरज असणार आहे? काय लागणार आपल्याला? अर्थातच काय दिलं जाणार आहे बघा. नंबर फर्स्ट, ट्रायल बॅलन्स, लिस्ट ऑफ ऑल डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स. इम्पॉर्टंट आहे, ऑब्जेक्टिव्हसाठी विचारतात कधी कधी. लिस्ट ऑफ ऑल डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स हे आपल्याला दिलं जाणार आहे. आणि शिवाय ॲडजस्टमेंट माहिती आहे तुम्हाला, ज्या आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजेच ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर, दॅट इज 31 मार्च, त्यावेळेसच रेकॉर्ड करायला लागतात. किंवा काही अकाउंटिंग आयटम्स असे असतात ते आपल्याकडनं रेकॉर्ड करायचे राहून जातात वर्षभरामध्ये, किंवा चुकीचे रेकॉर्ड केले जातात, ते ॲडजस्ट करायला आपल्याला लागणार आहेत. म्हणजेच ट्रायल बॅलन्स अँड सेकंड ॲडजस्टमेंट्स आर इम्पॉर्टंट इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. हे आपल्याला अर्थातच प्रॉब्लेममध्ये गिवन इन द प्रॉब्लेम दिलेलं असणार आहे. आता याच्या आधारावर काय बनवायचं आपल्याला ते बघूया. अर्थातच काय काय बनवायला लागतं? नंबर 1 ट्रेडिंग अकाउंट, नंबर 2 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ही 2 अकाउंट, आणि स्टेटमेंट बनवायला लागते म्हणजे बॅलन्स शीट. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंटबद्दल बघूया अगोदर. सुरुवातीला आपण बघूया ट्रेडिंग अकाउंट कसं तयार बनवतात. डेबिट क्रेडिट माहिती आहे तुम्हाला, काय असतं त्याच्यामध्ये ते आपण बघूया. आता ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय हे आपण सुरुवातीला बघूया. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय? तर अर्थातच ट्रेडिंग अकाउंट ऑफ ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज, द अकाउंट फॉर trading activities which is prepares to find out gross profit or loss incurred during the year. वर्षभरामध्ये जे काय आपल्याला डायरेक्ट प्रॉफिट मिळणार आहे, ज्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणतो, ते काढण्यासाठी आपल्याला कोणतं अकाउंट बनवायला लागतं? ट्रेडिंग अकाउंट आपण बनवत असतो. इन दिस अकाउंट वी रेकॉर्ड्स ओनली डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इन्कम्स. ह्या अकाउंटमध्ये आपण काय रेकॉर्ड करतो? डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इन्कम शुड बी रेकॉर्डेड इन द ट्रेडिंग अकाउंट. डेबिट साईडला डायरेक्ट एक्सपेन्सेस, क्रेडिट साईडला डायरेक्ट इन्कम आपण रेकॉर्ड करतो. ठीक आहे. आणि म्हणूनच हे अकाउंट कोणतं आहे बघा? नॉमिनल अकाउंट आहे. कोणतं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे. आता डायरेक्ट का म्हणालो आपण याला? डायरेक्ट एक्सपेन्सेस का म्हणायचं आपण? डायरेक्ट इन्कम का म्हणायचं? तर डायरेक्ट एक्सपेन्सेस एवढ्यासाठीच बिकॉज दीज एक्सपेन्सेस डायरेक्ट रिलेटेड टू प्रोडक्शन ऑर गुड्स. हे एक्सपेन्सेस जे असणार आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस, हे तुमच्या प्रत्यक्ष प्रोडक्शनमध्ये किंवा गुड्समध्ये अर्थातच काय करतात? इम्पॅक्ट करत असतात. कारण त्याच्यामुळेच किंवा ह्या एक्सपेन्सेसमुळे तुमच्या वस्तूची किंमत वाढत जाते, आणि म्हणूनच आपण त्यांना काय म्हणतो? डायरेक्ट एक्सपेन्सेस. क्रेडिट साईडला आपले डायरेक्ट इन्कम आहेत. डायरेक्ट इन्कम्स ज्या आपण वस्तू तयार करतो, फिनिश गुड्स त्याला म्हणतो आपण,
त्या सेल्स करून जे काय आपल्याला सेलिंगमधनं इन्कम मिळतो म्हणजे सेल्स, हा आपला कोणता असणार आहे, डायरेक्ट इन्कम असं आपण त्याला म्हणत असतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येईल, जर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचं झालं तर डायरेक्ट इन्कम म्हणजेच तुमचा सेल्स, त्याच्यामधनं डायरेक्ट एक्सपेन्सेस जर मायनस केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. तर डायरेक्ट इन्कम कोणता, सेल्स, डायरेक्ट एक्सपेन्सेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे काय, खाली एक्सप्लेन केलं आहे मी. सेल्स कोणते, सेल्स मायनस रिटर्न्स, सेल्स मायनस रिटर्न्स म्हणजेच कोणते, नेट सेल्स. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे काय, तर ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक ॲड नेट परचेसेस. नेट परचेस म्हणजे काय, अर्थातच परचेस मायनस रिटर्न्स त्याला म्हणणार आपण. ठीक आहे. ॲड डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक म्हणजेच काय, जो अनसोल्ड पार्ट शिल्लक राहतो आपल्याकडे त्याला आपण काय म्हणतो, क्लोजिंग स्टॉक. आणि त्याचा जो काय नेट इफेक्ट येईल त्याला आपण काय म्हणणार, ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. नेट सेल्समधनं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड वजा केले तर तुम्हाला काय मिळणार, ग्रॉस प्रॉफिट. पॉझिटिव्ह आन्सर आलं तर प्रॉफिट, निगेटिव्ह आलं तर नेट लॉस. ठीक आहे. तर ट्रेडिंग अकाउंटला काय काय असतं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल, सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस या ठिकाणी आपण घेतो आणि हे डायरेक्ट इन्कम्स आहेत, यांचा डिफरन्स आपला प्रॉफिट किंवा लॉस असू शकणार आहे किंवा असतोच. ठीक आहे. तर हे ओपनिंग स्टॉक, परचेसेस हे आपले गुड्स आहेत, त्याला सपोर्टिव्ह हे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. ही तुमची डेबिट साईड माहिती आहे तुम्हाला, नॉमिनल अकाउंट आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. त्या आधारे आपण हे प्रॉफिट आणि लॉस काढत असतो. जर ही साईड मोठी असेल त्याला काय म्हणणार आपण बघा, डेबिट बॅलन्स. ही साईड मोठी असेल ह्याला काय म्हणणार आपण, क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज कॉल्ड ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे ही साईड मोठी असेल त्याला काय म्हणणार आपण, क्रेडिट बॅलन्स. ही साईड मोठी असेल म्हणजे कोणती, क्रेडिट साईड मोठी असेल त्याला म्हणणार आपण ग्रॉस प्रॉफिट. आणि अर्थातच डेबिट साईड तुमची मोठी असेल तुम्हाला बॅलन्स मिळणार कुठे, ह्या बाजूला, पण तो कोणता बॅलन्स असतो, डेबिट बॅलन्स, म्हणून त्याला काय म्हणायचं, ग्रॉस लॉस. इन शॉर्ट, क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज ग्रॉस प्रॉफिट अँड डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज ग्रॉस लॉस. अशी या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग अकाउंटबद्दल ही माहिती घेता येऊ शकते. आपण लिहून ठेवलं असणार किंवा अर्थातच आपल्या पुस्तकामध्ये ट्रेडिंग अकाउंटचा प्रोफॉर्मासुद्धा दिलेला आहे. बघा, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. डेबिट साईडला बघा कंटेंट्स आहेत सगळे कोणते, तुमचा जुना ओपनिंग स्टॉक, अर्थातच गेल्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक, करंट इयरचा ओपनिंग स्टॉक असतो तो ओपनिंग स्टॉक. नेट परचेसेस कशाला म्हणतो आपण, परचेस लेस रिटर्न्स त्याला म्हणणार, रिटर्न इनवर्ड आउटवर्ड सॉरी. हे आपण मायनस केलं तुम्हाला काय सापडणार, नेट परचेसेस. आणि ह्याला सपोर्टिव्ह असणारे हे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस, कॅरेज, फ्रेट, डॉक चार्जेस, कस्टम ड्युटी, प्रोडक्टिव्ह वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, इम्पोर्ट ड्युटी, हे सगळं आपलं पॉवर फ्युलचा भाग या ठिकाणी आला. कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रीस एट्सेट्रा. रॉयल्टी असते आपल्याकडे, आपण शिकलो आहे ती 11th प्रायमरी पॅकिंग, फॅक्टरी संदर्भात, फॅक्टरी लाईटिंग, हिटिंग, रेंट, इन्शुरन्स एट्सेट्रा, वर्क्स मॅनेजर सॅलरी. हे तुमचे डायरेक्ट एक्सपेन्सेस या ठिकाणी आहेत. परचेसेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस हे आपले कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा हा भाग आहे. ह्याच्यामधनं जर क्लोजिंग स्टॉक मायनस केला आपण, या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक रेटला तर मायनस केला तुम्हाला काय सापडणार आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आणि आपला डायरेक्ट इन्कम कोणता या ठिकाणी असणार आहे, तो म्हणजेच सेल्स लेस रिटर्न्स, जो कोणत्या बाजूला आहे, क्रेडिट साईडला आहे. हे तुमचे नेट सेल्स आहेत. ह्या बाकीच्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या आपण नंतर शिकणार आहोतच. पण लक्षात तुमच्या यायला पाहिजे की ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस कसं काढायचं आहे ते आपण मगाशी तो फॉर्म्युला बघितला आहे. ही साईड जर मोठी असेल तर तुम्हाला बॅलन्स कुठे सापडणार, या बाजूला. त्या काय म्हणणार आपण, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि हे प्रॉफिट तुम्हाला ट्रान्सफर करायचं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, नेक्स्ट अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि अर्थातच जर आपली ही डेबिट साईड मोठी असेल तर तुम्हाला बॅलन्स इकडे सापडेल ह्या बाजूला, त्याला म्हणतो आपण बाय ग्रॉस लॉस, जे तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे नेक्स्ट अकाउंट, दॅट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. तर हे झालं आपलं ट्रेडिंग अकाउंट संदर्भात. कंटेंट तुम्ही पुन्हा एकदा वाचून घ्या, तुमच्या लक्षात येईल. दुसरं अकाउंट कोणतं, त्याच्या पुढचं अकाउंट अर्थातच प्रॉफिट अँड
लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटबद्दल आपण बघूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नेमकं काय बघूया. आपण जसं मगाशी म्हणालो की डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा प्रोडक्शन एक्सपेन्सेस या व्यतिरिक्तसुद्धा बिझनेसमध्ये ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस हे सुद्धा करायला लागतात. आणि ते केल्यावर किंवा अर्थातच सेल्स आपला डायरेक्ट इन्कम आहे, त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा इतर मार्गानेसुद्धा आपल्याला काही इन्कम्स मिळत असतात. या सगळ्यांचे इफेक्ट ॲड किंवा लेस केल्याशिवाय आपल्याला प्रत्यक्ष दॅट इज नेट इफेक्ट म्हणजे नेट प्रॉफिट किंवा लॉस किती झालं बिझनेसला ते शोधता येत नाही. म्हणून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करणार आहोत. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय. अकाउंट ऑफ इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटीज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण शिकतो या ठिकाणी. प्रॉफिट ऑफ लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अकाउंट ऑफ इनडायरेक्ट ॲक्टिव्हिटीज. आता हे का प्रिपेअर करतो. प्रिपेअर टू फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑर लॉस. प्रिपेअर टू फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑर लॉस म्हणजे बिझनेसमध्ये तुमचा नेट रिझल्ट काय ते शोधण्यासाठी आपल्याला या अकाउंटची गरज भासणार आहे. ट्रेडिंग अकाउंट झालं की लगेच आपण तो बॅलन्स पुढे फॉरवर्ड करतो. प्रॉफिट आलं, आपल्याला नियम माहिती आहे. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स म्हणून प्रॉफिट आपण ट्रान्सफर केलं बघा ट्रेडिंग अकाउंटमधनं आलेलं इथे ब्रॉड फॉरवर्ड केलं आपण बाय ग्रॉस प्रॉफिट. आणि लॉस झालं असेल तर लॉस ऑलवेज ऑल डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ग्रॉस लॉस ह्या बाजूला आलं असतं. दोघांपैकी काहीतरी एकच आपल्याला करायला लागणार आहे, ट्रान्सफर करायला लागणार आहे. ठीक आहे. आता इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं वरचं अकाउंट जे आपलं होतं ट्रेडिंग अकाउंट ते डायरेक्ट अकाउंट होतं, हे मात्र इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इन्कमचं अकाउंट आहे. अर्थात एक्सपेन्सेस डेबिटला असतात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम्स या दोघांचा डिफरन्स म्हणजे आपलं काय असणार आहे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असणार आहे. म्हणूनच काय म्हणू शकतो आपण बघा इनडायरेक्ट इन्कम्स मायनस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इज नेट प्रॉफिट, इज नेट प्रॉफिट. अँड व्हाईस वर्सा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस इनडायरेक्ट इन्कम यू विल गेट नेट लॉस. म्हणजेच ह्या दोघांचा डिफरन्स मगाशी म्हटल्याप्रमाणे जर आपला इन्कम डायरेक्ट इन्कम इनडायरेक्ट इन्कम जे आपले जास्त असतील आणि जर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कमी असतील तुम्हाला काय मिळणार आहे नेट प्रॉफिट. आणि अर्थात त्याच्या उलट आपण विचार करूया दॅट इज एक्सेस इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज नेट प्रॉफिट अँड एक्सेस एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम इज लॉस. ठीक आहे. तर असं हे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे. प्रोफॉर्मा आहे आपल्याकडे. आपण जसं मगाशी ट्रेडिंग अकाउंट बघितलं त्याप्रमाणे इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस दॅट इज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स दॅट इज इनडायरेक्ट इन्कम्स. आता इनडायरेक्ट एक्सपेंडिचर कोणकोणते सॅलरीज फॉर ऑफिस स्टाफ. ऑफिस स्टाफ जो आपल्याकडे असतो त्याला दिली जाणारी ही सॅलरी आहे. सॅलरी अँड वेजेस, रेंट, इन्शुरन्स ऑल आर दीज ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस अँड ऑल्सो सेलिंग एक्सपेन्सेस. सॅलरी, रेंट, इन्शुरन्स, इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन चार्जेस, प्रिंटिंग स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, डेप्रिसिएशन, ऑडिट, इंटरेस्ट, लॉसेस, कमिशन दॅट कमिशन अलाउड आहे बघा इथे, डिस्काउंट, सेलिंग एक्सपेन्स आहेत आपले हे सगळे, ॲडव्हर्टाइजमेंट, कॅरेज आउटवर्ड, सेल चार्जेस, बॅड डेट्स एट्सेट्रा. हे सगळे आपले कोणते असणार आहेत इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि ह्या बाजूला आहेत ते सगळे इनडायरेक्ट इन्कम्स. हे आपण बघा मगाशीच ग्रॉस प्रॉफिट तिकडे होतं ते फॉरवर्ड करून घेतलं. त्याच्यानंतर कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड, रेंट, अदर सन्ड्री ऑर मिसलेनियस रिसिप्ट्स, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट एट्सेट्रा. हे आपण ह्या ठिकाणी क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे याचा आणि याचा ह्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय नेमका फरक आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे की हे एक्सपेन्सेस ह्या एक्सपेन्सेसमुळे तुमच्या प्रोडक्शनवर कोणताही फरक पडत नाही. टेलिफोन चार्जेस किंवा प्रिंटिंग स्टेशनरी जर सपोज आपल्याकडे नसेल तर गुड्स बंद पडतील का, फॅक्टरी बंद पडेल का, नाही. पण आपण आपल्या सोयीसाठी हे एक्सपेन्सेस करत होतो किंवा हे करायला लागतं आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ह्या बाजूला आता इन्कम, इंटरेस्ट. आपला मुख्य व्यवसाय काय, जे गुड्स आपण तयार करतो किंवा
फिनिश प्रोडक्ट्स आपण डायरेक्ट सोल्ड करतो, तर त्याच्यामधनं मिळणारा इन्कम म्हणजे कोणता, आपण मगाशी म्हणालो सेल्स, तो आपला डायरेक्ट इन्कम आहे, तो आपला मूळ बिझनेस आहे. सपोज आपण एखाद्या बँकेमध्ये पैसे ठेवले, डिपॉझिट केले, त्याचा मिळणारा इंटरेस्ट आहे, व्याज आहे, हे व्याज कमवणं आपला मुख्य व्यवसाय नाही, मुख्य बिझनेस नाही. सहज इनडायरेक्टली आपल्याला ते मिळणारा इन्कम आहे, म्हणून हे इनडायरेक्ट इन्कम आणि हे अर्थातच इनडायरेक्ट एक्सपेंडिचर असणार आहेत. पुन्हा तसं सेम मगाशी म्हटल्याप्रमाणे एक्सेस इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे जर ही बाजू इन्कमची बाजू जर आपली जास्त असेल, एक्सपेंडिचर आपले कमी असतील, तुम्हाला काय मिळणार आहे ॲट लास्ट, नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर. आणि त्याच्या रिव्हर्स एक्सपेंडिचर म्हणजे ही बाजू समजा मोठी असेल, डेबिट साईड मोठी असेल, क्रेडिट साईड छोटी असेल, तुम्हाला बॅलन्स ह्या बाजूला सापडणार, ज्याला म्हणणार आपण नेट लॉस, एक्सपेंडिचर इन्कम्स. म्हणून मगाशी आपण काय म्हणालो, इन शॉर्ट, एक्सेस इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज कॉल्ड एज नेट प्रॉफिट, इज कॉल्ड एज नेट प्रॉफिट, अँड वाईस वर्सा एक्सेस एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम इज कॉल्ड एज नेट लॉस. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला आपल्या बिझनेसचा निव्वळ नफा किंवा तोटा ह्या ठिकाणी शोधता आलेला आहे. आता हा कोणाचा आहे, तर अर्थातच बिझनेसमनचा. गेल्या वर्षी आपल्याकडे बिझनेसमन एकच होता, आता मात्र बिझनेसमन 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील. मग अर्थातच हा जो निव्वळ नफा, नेट प्रॉफिट किंवा जे नेट लॉस तिकडे आलं आपण मगाशी बघितलं, तर हे नेट प्रॉफिट तुम्हाला काय करायला लागेल, डिस्ट्रीब्यूट करायला लागेल अमंग ऑल पार्टनर्स इन देअर ॲग्रीड रेशो ऑर इक्वली. आपण ते मागेच बघितलं होतं, ॲग्रीड असेल त्यांचा रेशो, त्या रेशोमध्ये वाटा, आणि जर रेशो घेतलाच नसेल, त्यांनी ॲग्रीड केलेच नसेल, ॲग्रीमेंटमध्ये उल्लेखच केला नसेल, तर आपण कसं वाटतो, ते इक्वली वाटतो. तर हे त्यांचं प्रॉफिट आहे, ते आपण देणार कुठे, त्यांच्या अर्थातच कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार, त्यांच्या भांडवलामध्ये ते ॲड करून घेणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी काय बनवायला लागेल तुम्हाला, बॅलन्स शीट. म्हणून स्टेटमेंट आहे पुढची ती आपली, 2 अकाउंट्स आपण शिकलो. आता थर्ड काय, तर बॅलन्स शीट. इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ऑन अ पर्टिक्युलर डेट. बॅलन्स शीट काय असते आपली, स्टेटमेंट आहे. इट इज नॉट अकाउंट, इट इज नॉट ॲन अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही 2 अकाउंट झाली आपली, पण बॅलन्स शीट आपली काय असणार आहे, स्टेटमेंट असणार आहे. आणि त्याच्यामुळे ह्याला डेबिट आणि क्रेडिट साईड नाही, लेफ्ट हँड साईड लायबिलिटीज, राईट हँड साईड ॲसेट्स, लायबिलिटीज ॲसेट्स. लायबिलिटीजसुद्धा आपण शिकलो आहे 11वीमध्ये. सोर्स ऑफ फंड्स, ओन फंड्स म्हणजे आपण स्वतः गुंतवलेले पैसे, आपलं स्वतःचं भांडवल, आपले रिझर्व्स, आपला ओन फंड, आपण बिझनेसमध्ये म्हणजेच पार्टनर्सने आणलेले पैसे, कॅपिटल झालं. किंवा आपल्याला पैसे कमी पडले तर आपण कोणाकडनं घेतो, आउटसाइडर्स, त्यांच्याकडनं घेतलेले लोन्स, ह्यांचे मिळून आपण काय करतो, सोर्स ऑफ फंड्स क्रिएट करतो. आणि याच्यामधनं आपण काय करतो, आपण अप्लाय करतो ॲसेट क्रिएट करण्यासाठी. ॲप्लिकेशन ऑफ फंड्स कुठे करतो, ॲसेट्स. म्हणजे ह्या बाजूला काय असतात, आपले सगळे ॲसेट्स असतात. कोणकोणत्या प्रकारचे, फिक्स ॲसेट, इन्व्हेस्टमेंट्स, करंट ॲसेट्स अँड लोन्स अँड ॲडव्हान्सेस. ह्यांना मिळून आपण काय म्हणणार, ॲसेट्स म्हणणार आहोत. याचा अर्थ राईट हँड साईडमध्ये काय काय असतं, फिक्स ॲसेट, इन्व्हेस्टमेंट्स, करंट ॲसेट्स अँड लोन्स अँड ॲडव्हान्सेस. मग लायबिलिटीला काय असतं, मगाशी म्हटल्याप्रमाणे कॅपिटल, रिझर्व्स अँड आउटसाइडर लायबिलिटीज. These are the source of funds, these are the applications of funds. हे आपण पैसे उभे केले, त्याच्यामधनं इथे आपण अप्लाय केले आणि त्याच्यामुळे तुमचा दोन्ही साईडचा बॅलन्स जो काय असतो तो इक्वल असणार आहे, इक्वल राहणार आहे. त्याला म्हणणार आपण बॅलन्स शीट. ह्याच्यामध्ये तुमची आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय नेमकी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर फायनल अकाउंट तयार करताना तुम्हाला काय बनवायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट, अकाउंट ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इन्कम्स. दुसरं काय बनवणार आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑर लॉस. आणि तिसरी म्हणजे बॅलन्स शीट. ती बॅलन्स शीटसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, प्रोफार्मा आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहेच. ॲसेट्स सगळे फिक्स ॲसेट बघा, गुडविल, लँड अँड बिल्डिंग्स, प्लांट अँड मशिनरी, हे डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट आहे, ते आपण नंतर बघूया. इक्विपमेंट्स,
मोटर व्हॅन, लीज होल्ड प्रॉपर्टी, प्रिमायसेस एक्सेट्रा, पेटेंट्स, इन्व्हेस्टमेंट आल्या बघा या ठिकाणी, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट बॉन्ड्स एक्सेट्रा. लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, लोन्स अँड ॲडव्हान्सेस. करंट ॲसेट आहेत बघा, स्टॉक, डेटर्स, इन्शुरन्स रिसिवेबल, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल, कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स आहे ते, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल, कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स एक्सेट्रा. दीज ऑल आर दी ॲसेट्स, ऑल आर अँड सगळे ॲसेट्स आहेत आपल्या या ठिकाणी. ठीक आहे. हे कशामधनं, तर अर्थातच सोर्स आपले फंड्स आहेत त्याच्यामधून आपण हे अप्लाय केलेलं आहे. लायबिलिटी साईडला काय काय असतं, कॅपिटल, जर 3 पार्टनर्स असतील ABC तर कॅपिटल, ते करंट अकाउंट आपण नंतर बघूया. फिक्स कॅपिटल मेथडसाठी आपल्याला त्याचा उपयोग लागणार आहे. त्या व्यतिरिक्त रिझर्व्स आहेत बघा, प्रॉफिट अँड लॉस, हे रिझर्व्स कोणाचे असतात यांचे. आउटसाइडर लायबिलिटीज कोणकोणत्या बघा, लोन ऑन मॉर्गेज, बँक लोन, लोन फ्रॉम पार्टनर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स अँड प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस. तर ह्या तुमच्या काय आहेत, सगळ्या लायबिलिटीज आहेत आणि अर्थातच हे तुमचे काय सगळे ॲसेट्स आहेत. तर असं तुम्हाला बॅलन्स शीट बनवून अर्थातच फायनल अकाउंट पूर्ण करायचं असणार आहे. तर हे आपण 3 प्रोफॉर्मा या ठिकाणी त्याच्यावर आपण नजर टाकलेली आहे थोडी. तर तुम्हाला दिला जाणारा जो ट्रायल बॅलन्स आहे तो ट्रायल बॅलन्स या ठिकाणी आपण ह्या 6 जागांवर, एकूण 6 जागा आपल्याकडे आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या 2, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या 2 आणि बॅलन्स शीटच्या 2, अशा 6 जागा. ह्याच्यापैकी 3 डेबिट आहेत, ट्रेडिंग अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आणि अर्थातच तिसरं कोणतं, तर ॲसेट साईड ह्या डेबिट साईड आहेत. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड आणि लायबिलिटीज ह्या क्रेडिट आहेत. म्हणजे 3 डेबिट आणि 3 क्रेडिट असं या ठिकाणी आपल्याला हे अर्थातच बनवायचं असणार आहे. आता हा झाला आपला ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्समध्ये असणारे जे काय डेबिट क्रेडिट बॅलन्सेस आहेत ते आपण ह्या 6 जागांवर ट्रान्सफर करणार आहेत, कुठच्या तरी एका जागेवर. ओन्ली 1 इफेक्ट्स, ट्रायल बॅलन्समध्ये असणारे कंटेंट्स आपण रेकॉर्ड करतो फक्त एकदाच कुठेतरी एकाच ठिकाणी. ठीक आहे. ते आपण प्रॉब्लेम प्रत्यक्ष सॉल्व करताना आपण बघणारच आहोत. आणि सेकंड पार्ट कोणता, ॲडजस्टमेंट्स ज्या दिल्या जाणार आहेत. आणि ॲडजस्टमेंट करत असताना मात्र आपल्याला 2 इफेक्ट द्यायला लागणार आहेत. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट, फर्स्ट डेबिट क्रेडिट, सेकंड क्रेडिट, म्हणजेच डेबिट किंवा क्रेडिट असे 2 इफेक्ट तुम्हाला द्यायला लागणार आहेत. आता ॲडजस्टमेंट कोणकोणत्या आपण त्या प्रॉब्लेम्सच्या खाली असणार आहेत त्या बघून त्यावेळेस आपण शिकूया. पण आपण जर त्याचं बायफर्केशन केलं अर्थातच बेसिक ॲडजस्टमेंट्स आहेत. आता कोणकोणत्या, क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, इन्कम रिसिवेबल, बॅड डेट्स, RTD, डेप्रिसिएशन, ह्या तुमच्या बेसिक ॲडजस्टमेंट आहेत. 9 ह्या बेसिक ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर इंटरेस्टच्या ॲडजस्टमेंट आहेत बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, सगळ्या इंटरेस्टच्या ॲडजस्टमेंट आहेत. त्याच्यानंतर सगळ्या गुड्सच्या ॲडजस्टमेंट आहेत बघा पुढे. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड्स स्टोलन, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स, अनरेकॉर्डेड परचेसेस, अनरेकॉर्डेड सेल्स, ह्या तुमच्या सगळ्या गुड्सच्या ॲडजस्टमेंट आहेत. आणि अदर, कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लूड्स इन रेव्हेन्यू, रेव्हेन्यू इन्क्लूड्स इन कॅपिटल, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड, बिल्स पेएबल डिसऑनर्ड, डेफर्ड एक्सपेन्सेस. अशा आपण याचं बायफर्केशन जर केलं तर बेसिक ॲडजस्टमेंट सुरुवातीला ज्या इम्पॉर्टंट आहेत, त्याच्या व्यतिरिक्त इंटरेस्टचे ॲडजस्टमेंट, गुड्सचे ॲडजस्टमेंट आणि अदर ॲडजस्टमेंट, अशा ह्या ॲडजस्टमेंट्स आपल्याला शिकायच्या आहेत. प्रत्यक्ष प्रॉब्लेम्स ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस आपल्याला हे अजून समजून येणार आहे. तर आज आपण काय काय शिकलो आहे बघा. आपल्याला काय दिलं जाणार आहे, ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट. ट्रायल बॅलन्सच्या आधारावर काय बनवायचं आहे आपल्याला, अर्थातच ट्रेडिंग अकाउंट, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरी बॅलन्स शीट, हे आपल्याला बनवायचं असणार आहे. ट्रेडिंग अकाउंटमधनं काय मिळणार आपल्याला आउटपुट, तर आपण शोधणार आहोत ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. ते ग्रॉस प्रॉफिट और लॉस आपण ट्रान्सफर करणार कोणत्या अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तिकडे आपण इनडायरेक्ट इन्कम ॲड करणार, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लेस करणार आणि नेट रिझल्ट तुमचा काय असणार, नेट प्रॉफिट और नेट लॉस.
हे नेट प्रॉफिट लॉस कोणाचं असणार आहे, अर्थातच बिझनेसमनचं. हे त्यांना आपण काय करणार, डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स इन देअर रेशो, त्यांच्या रेशोमध्ये आपण त्यांना वाटून टाकणार आणि मग ते घेऊन जायचे त्या बिझनेसमनच्या कॅपिटल अकाउंटला. प्रॉफिट झालं तर कॅपिटलमध्ये ॲड करा, लॉस झालं तर कॅपिटलमधनं लेस करा आणि मग अर्थातच आपली जी काय बॅलन्स शीट आहे, जे आपण मगाशी बघितलो, ही बॅलन्स शीट प्रिपेअर करणार आणि ही बॅलन्स शीटमध्ये सगळे ॲडजस्ट झाल्यानंतर अर्थातच बॅलन्स शीट आपल्याला टॅली करता येणार आहे. बॅलन्स शीट टॅली झाली की आपला प्रॉब्लेम अर्थातच पूर्ण बरोबर आहे, ॲक्युरेट आहे असं म्हणता येऊ शकतं. तर आज आपण शिकलो आहे ह्या प्रोफार्मा संदर्भात. उद्यापासून आपण अर्थातच नेक्स्ट व्हिडिओ जो आपण करणार आहोत तो आपला प्रॉब्लेम नंबर 1 घेऊन स्टार्ट करूया. आता थांबूया. धन्यवाद.